Hello all of you. Today we are moving on to Science 1, chapter number 2, Periodic Classification of Elements. Marking scheme for this chapter. या चॅप्टरची मार्किंग स्कीम 4 मार्क्स आहेत विदाउट ऑप्शन्स आणि हा चॅप्टर 6 मार्कला विचारला जाईल विथ ऑप्शन्स. चला आपण चेक करू. कॅन यू रिकॉल हा पेज नंबर 16 वरती अवेलेबल आहे. याच्यात काही क्वेश्चन्स दिलेत. फर्स्ट क्वेश्चन विचारला त्यांनी, व्हॉट आर दी टाइप्स ऑफ मॅटर. हा क्वेश्चन आपण 7th 8th पासून बघत येतोय की मॅटरचे वेगवेगळे टाइप्स कोणते असतात. सिम्पल क्वेश्चन आहे. सॉलिड, लिक्विड, गॅसेस ॲज वेल ॲज प्लास्मा हे 4 बेसिक टाइप्स आहेत. त्यातल्या त्यात स्टार्टिंगचे 3 प्रायमरी हे मोस्ट कॉमन काइंड ऑफ बेसिक आहेत आणि 4th जो आहे प्लास्मा हा एक्सटेंडेड बेसिक आहे. सॉलिडला एक स्पेसिफिक शेप स्ट्रक्चर असतो. लिक्विड हे फ्लुईड असतात. गॅसेससुद्धा फ्लुईडच्या स्टेटमध्ये असतात पण एरियल फॉर्मॅटमध्ये असतात ते. आणि लास्ट आहे प्लास्मा. प्लास्माचं अपीरियन्स आपल्याला असं दिसत असतं साधारण. दिस इज जस्ट अ व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ हाऊ दीज स्टेट्स वुड अपियर, राईट. सॉलिड, लिक्विड, गॅसेस अँड प्लाझ्मा. लेट्स मूव ऑन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर दी टाइप्स ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट्सचे वेगवेगळे टाइप्स कोणते आहेत. हा क्वेश्चन सुद्धा आपण 9th मध्ये बघितलेला होता. 3 बेसिक टाईपचे एलिमेंट्स असतात ज्याला आपण ब्रॉडली क्लासिफाय करतो. मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. मेटल्सच्या काही सर्टन प्रॉपर्टीज असतात, त्याच्या एक्झॅक्टली काही ऑपोजिट प्रॉपर्टीज नॉन मेटल्समध्ये असतात. आणि मेटलॉइड हा एक असा ग्रुप आहे की ज्यांच्यामध्ये काही प्रॉपर्टीज मेटल्सच्या असतात आणि काही प्रॉपर्टीज नॉन मेटल्सच्या असतात. यांना म्हणतो आपण मेटलॉइड्स. एक क्विक अंडरस्टँडिंगसाठी इथं आपण एक कंपॅरिझन बघतोय. मेटल्स काय असतात, कसे असतात, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स त्यांचं बिहेवियरसुद्धा काय आहे. फर्स्ट याच्यामध्ये त्यांनी सिल्वरचं एक्झाम्पल घेतलं. सिल्वरला हा केमिकल कोड असतो Ag. नेक्स्ट, इट्स अ मेटल. मेटलची एक प्रायमरी प्रॉपर्टी असते की ते शायनी असतात, ज्याला आपण लस्टर असं म्हणतो. मेटलच्या सरफेसवरनं एक लाईट अमाऊंटची जी लाईट आहे ती रिफ्लेक्ट होत असते. स्मॉल अमाऊंटची लाईट रिफ्लेक्ट होत असते. या प्रॉपर्टीला आपण लस्टर असं म्हणतो. शायनी अपीरियन्स असतो. व्हेरी डक्टिलिटी याबद्दल आपण म्हणतो. डक्टिलिटी ही अशी प्रॉपर्टी आहे की मेटल्सला आपण थिन फ्लेक्झिबल वायर्समध्ये कन्वर्ट करू शकतो. मेलिएबल ही प्रॉपर्टी मेलिएबिलिटीसोबत कनेक्टेड असते. मेलिएबिलिटी म्हणजे मेटल्सला आपण शीट्समध्ये कन्वर्ट करू शकतो. एक्झाम्पल आहे सिल्वर फॉईल किंवा ॲल्युमिनियम फॉईल. आणि मेटल्स हे गुड कंडक्टर्स ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी असतात. आता आपण चेक करू नॉन मेटल्सला, जे लास्ट कॉलममध्ये प्रेझेंट आहे. नॉन मेटल्स म्हणजे सल्फरचं एक्झाम्पल इकडं त्यांनी दिलेलं आहे. आता हा सल्फर डल आणि येलो असा अपीरियन्स असतो. तेच जर आपण दुसरं नॉन मेटल जर चेक केलं तर त्याचं अपीरियन्स डिफर करेल. बरेच नॉन मेटल्स हे ब्रिटल असतात. ब्रिटल म्हणजे ज्यांच्यावर आपण प्रेशर अप्लाय केलं तर ते फुटून जातात, भुगा होतो त्यांचा. एक्झाम्पल चॉक किंवा एक्झाम्पल ग्लास. प्रेशर अप्लाय केल्यानंतर ते फुटून जातात. ब्रिटलला मराठी वर्ड आहे ठिसूळ. शॅटर्स वेन हॅमर्ड, सेम प्रॉपर्टी आहे. आणि लास्ट जो पॉईंट आहे की तो एक्झॅक्टली मेटलचं ऑपोजिट आहे की हे पुअर कंडक्टर असतात हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे, ज्यांना आपण अदर वर्ड म्हणतो गुड इन्सुलेटर. जे पुअर कंडक्टर असतात ते गुड इन्सुलेटर असतात. इन्सुलेट करू शकतात, सेपरेट करू शकतात ते. आणि आता आपण बघतोय मिडल कॉलम, ज्याला मेटलॉइड असं म्हटलं गेलं. मेटलॉइडचं एक एक्झाम्पल दिलं त्यांनी, अँटिमनी. अँटिमनीचा सिम्बॉल आहे Sb. आता या मेटलॉइडचं अपीरियन्स ब्लूइश ग्रे आहे प्लस शायनीसुद्धा अपीरियन्स आहे. शक्यतो जे नॉन मेटल्स असतात हे शायनी नसतात. काही एक्सेप्शन्स आहेत ज्याला आपण पुढे डिस्कस करणार आहोत. पण इकडं हा मेटलॉइड काही प्रॉपर्टीज नॉन मेटलच्या पण दाखवतो आणि काही प्रॉपर्टीज मेटल्सच्या दाखवत असतो. मग हे शायनी अपीरियन्स असणं ही मेटलिक प्रॉपर्टी आहे. ब्रिटल असणं ही मेटलची प्रॉपर्टी नाही आहे. इतक्यात आपण डिस्कस केलं. ब्रिटल म्हणजे ठिसूळ, ही प्रॉपर्टी नॉन मेटल्सची आहे पण ही अँटिमनीमध्ये प्रेझेंट आहे. शॅटर्स वेन हॅमर्ड, सेम प्रॉपर्टी दॅट इज प्रेझेंट इन नॉन मेटल्स अँड इट इज पुअर कंडक्टर ऑफ हीट ॲज वेल ॲज इलेक्ट्रिसिटी. तर हे असे 3 टाईपचे एलिमेंट्स असतात. What are the smallest particles of matter called? We all know that answer is atom.
कोणत्याही सबस्टन्सला आपण ब्रेकडाऊन केलं तर त्यातनं पार्टिकल्स होतात आणि त्या पार्टिकल्सला आणखी आपण ब्रेकडाऊन केलं तर मायक्रो पार्टिकल्स तयार होतात. मायक्रो पार्टिकल्स हे खूप बारीक कण असतात की जे आपल्याला डायरेक्टली दिसणार नाहीत, पण आपण त्यांना फील करू शकतो. दोज आर काइंड ऑफ व्हेरी टायनी. हे टायनी पार्टिकल्स आर फर्दर मेडअप ऑफ मॉलिक्युल्स आणि मॉलिक्युल्स आर मेडअप ऑफ ॲटम्स. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अन ॲटम. हाऊ वुड अन ॲटम अपियर इज डिस्क्राइब्ड ओव्हर हिअर. ॲटमचं अपिरियन्स कसं असलं पाहिजे, कसं आहे, हे त्यांनी इथं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशनमध्ये दाखवलेलं आहे. वी ऑल नो इट इज मेडअप ऑफ 2 डिफरंट रिजन्स. वन इज न्यूक्लिअर अँड अनदर इज एक्स्ट्रा न्यूक्लिअर. न्यूक्लिअर रिजन म्हणजे जे आतमध्ये प्रेझेंट आहे, न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहे. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स ॲज वेल ॲज न्यूट्रॉन्स असतात. हे मोशनमध्ये नसतात, न्यूक्लियसच्या आतच असतात. आणि जे एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजनमध्ये आपण बघतोय, दोज आर नथिंग बट इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्विंग असतात फिक्स्ड ऑर्बिटमध्ये. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांचा एक सर्टन चार्ज असतो. प्रोटॉन्सचा चार्ज हा पॉझिटिव्ह असतो, न्यूट्रॉन्स हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. म्हणून जो न्यूक्लियसचा चार्ज असतो तो पॉझिटिव्ह असतो. आणि सिन्स इलेक्ट्रॉन्स हे एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजनमध्ये प्रेझेंट आहे, इलेक्ट्रॉन्सचा चार्ज हा निगेटिव्ह असतो. म्हणून एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजनचा चार्ज हा निगेटिव्ह कन्सिडर केला जात असतो. थोडक्यात न्यूक्लिअर म्हणजे न्यूक्लियसचा चार्ज पॉझिटिव्ह आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेरचा निगेटिव्ह. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे एकमेकांना कॅन्सल आउट करतात आणि म्हणून ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. ॲटममध्ये हे जे आपण बघितलेत प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांना सब ॲटॉमिक पार्टिकल्स असं म्हटलं जात असतं. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सला न्यूक्लियॉन्स असंही बोललं जात असतं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. एलिमेंट्सच्या मॉलिक्युलमध्ये आणि कंपाऊंड्स यांच्या मॉलिक्युल्समध्ये काय डिफरन्स दिसतो आपल्याला. आता एलिमेंट्सचं जर आपण मॉलिक्युल कन्सिडर केला देन वी विल फाइंड दॅट most of the time, for example, like in that case of oxygen, it is made up of same atoms. Molecule of an element is made up of same type of atoms, whereas molecule of a compound is made up of combination of different types of elements. I repeat, molecule of a compound is made up of atoms from डिफरंट एलिमेंट्स. जसं इथं पॉईंट आलेलं फर्स्ट आपण चेक करू. डिफरन्स बिटवीन मॉलिक्युल ऑफ ए कंपाऊंड अँड मॉलिक्युल ऑफ अन एलिमेंट इज दॅट इन अ मॉलिक्युल ऑफ अन एलिमेंट ऑल ॲटम्स आर सेम. जसं ऑक्सिजनचं जर केस आपण चेक केलं तर ऑक्सिजनचा मॉलिक्युल असतो O2, म्हणजे 2 ॲटम्स ऑक्सिजनचे एकत्र आले तर त्यातनं एक मॉलिक्युल ऑक्सिजनचं तयार होत असतो. पण तेच जर आपण मॉलिक्युल कन्सिडर केलं वॉटरचं, वॉटर म्हणजे H2O, याचं मिनिंग असं की 2 हायड्रोजनचे ॲटम आणि 1 ऑक्सिजनचा ॲटम जर एकत्र आला तर त्यातनं एक वॉटरचा मॉलिक्युल तयार होत असतो. जसं आपण बघितलं की कंपाऊंडच्या केसमध्ये 2 वेगळे एलिमेंट्सचे ॲटम्स एकत्र येतात. एक आहे ऑक्सिजन, दुसरा आहे हायड्रोजन. हा ऑक्सिजन मॉलिक्युलचा व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे. 2 ऑक्सिजनचे ॲटम्स बॉन्ड झालेले आहेत, जॉईन झालेले आहेत, यातनं O2चा मॉलिक्युल तयार होतो. लाईक I have said earlier in my explanation that in a molecule of an element, atoms will belong to same element. Atom हा same elements ला belong करणार आहे. But in that case of water, इकडे वॉटरचं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे H2O, ज्याला म्हणू आपण. 2 हायड्रोजनचे ॲटम्सला रिप्रेझेंट केल्या गेल्या व्हाईट कलरच्या स्ट्रक्चरने आणि एक ऑक्सिजनचा ॲटम रिप्रेझेंट झालेला आहे रेड कलरच्या स्ट्रक्चरने. सो दिस इज कॉम्बिनेशन of atoms from different elements. This is water molecule. आता जसं या चॅप्टरचं नाव आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन, तर अगोदर क्लासिफिकेशन म्हणजे काय हे समजून घेऊ आपण. हे एक स्टँडर्ड क्लासरूमचं एक रिप्रेझेंटेशन इथं बघतोय. या स्लाईडवर क्लासरूमला क्लासिफाय केल्या गेलेले बॉईज आणि गर्ल्स याच्यामध्ये. एव्हरी स्कूल विल हॅव डिफरंट टाईप ऑफ टेक्निक्स. क्लासिफाय करणं म्हणजे काय, जसं एका क्लासरूममध्ये तुम्ही क्लासिफाय करू शकतात की गर्ल्स सेपरेट असतील किंवा बॉईज सेपरेट असतील. स्कूलमध्ये जर आपण चेक केलं तर स्कूलमध्ये स्टुडंट्सला अरेंज केलं जात असतं. 8 स्टँडर्ड क्लास वेगळी, 9 स्टँडर्ड क्लास वेगळी, 10 स्टँडर्ड क्लास वेगळी. 8 स्टँडर्डची मॅच्युरिटी लेवल, एज्युकेशन लेवल ही थोडीशी कमी आहे.
त्यापेक्षा मॅच्युरिटी आणि अंडरस्टँडिंग लेवल, एज्युकेशन लेवल 9thची जास्त आहे आणि सिमिलरली 10thची अंडरस्टँडिंग आणि मॅच्युरिटी कम्पॅरेटिव्हली या तिघांपेक्षा जास्त आहे. दॅट्स वाय 10th स्टँडर्ड हे सुपिरियर कन्सिडर केलं जात असतं स्कूल्समध्ये. म्हणूनच 8ला क्लास वेगळा दिला जातो आहे, 9th स्टँडर्डच्या स्टुडंट्सला क्लास वेगळा दिला जाणार आहे आणि 10thच्या स्टुडंट्सला क्लास हा वेगळा दिला जातो. स्टुडंट्सला वेगवेगळ्या क्लासेसमध्ये बसवणं म्हणजे त्यांना क्लासिफाय करणं. जसं स्टुडंट्सला आपण क्लासिफाय करतोय, सिमिलरली या चॅप्टरमध्ये एलिमेंट्सला कसं क्लासिफाय करायचं आहे, कोणत्या टेक्निक्स आहेत, कोणकोणत्या सायंटिस्टने काम केलं आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता फर्स्ट सायंटिस्ट ज्यांनी क्लासिफिकेशन इंट्रोड्यूस केलं होतं विथ सम काइंड ऑफ मेथडॉलॉजी इज डोबेरनायर, आणि म्हणून या टॉपिकला नाव आहे डोबेरनायर्स ट्रायड. लेट्स सी. आता डोबेरनायर्स ट्रायड अंडरस्टँड करण्यासाठी अगोदर आपण काही बेसिक्सला टचअप करणार आहोत. इकडं या स्लाईडमध्ये आपण एक्स, ए आणि झेड हे असे 3 कॅरेक्टर्स बघतोय. एक्स हे आहे रिप्रेझेंटेशन ऑफ ए एलिमेंट. एलिमेंटला जर रिप्रेझेंट करायचं असेल तर एक सर्टन लेटर किंवा ग्रुप ऑफ लेटर्सने रिप्रेझेंट करता येतो. जसं सोडियम असेल तर एक्सच्या ऐवजी Na असं लिहिलं जाईल, कार्बन असेल तर एक्सच्या ऐवजी C असं लिहिलं जाईल. हा असतो केमिकल सिम्बॉल. केमिकल सिम्बॉलला आणखी 2 इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज असतात. एक आहे ॲटॉमिक नंबर आणि दुसरा आहे ॲटॉमिक मास नंबर. अगोदर ॲटॉमिक मास नंबर हाच एक बेस कन्सिडर केला जायचा एलिमेंट क्लासिफाय करण्यासाठी. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय? जसं ए इकडे त्यांनी रिप्रेझेंट केले, ए इज ॲटॉमिक मास नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर इज नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स इन अ न्यूक्लियस. त्या न्यूक्लियसमध्ये किती न्यूक्लियॉन्स प्रेझेंट आहे. आणि याच व्हिडिओमध्ये आपण अगोदर डिस्कस केलं की न्यूक्लियॉन्स म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स. तो असणार आहे आपला न्यूक्लियॉन नंबर म्हणजेच मास नंबर. आणि खाली बेसला त्यांनी दाखवलं आहे झेड. झेड इज ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर याचं क्लासिफिकेशन पुढे आपल्याला बघावं लागणार आहे. ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट नंबर ऑफ प्रोटॉन्स इन न्यूक्लियस. याला अजून एक अल्टरनेट डेफिनेशन आहे, प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स. दॅट इज नथिंग बट ॲटॉमिक नंबर. या स्लाईडमध्ये परत तेच बेसिक्स क्लिअर झालेत की नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजे ॲटॉमिक नंबर असणार आहेत, ज्याला आपण झेड असं इंडिकेट करत असतो, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स या दोघांना जर आपण ॲड केलं तर त्यातनं भेटतं ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर आहे कॅपिटल ए. मास नंबर इज ऑल्सो कॉल्ड एज न्यूक्लियॉन नंबर. ही जी लाईन इथं आपण बघतोय, मास नंबर इज कॉल्ड एज न्यूक्लियॉन नंबर, हा आपल्या टेक्स्टबुकचा पार्ट नाही आहे. ही जस्ट एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे. ए इज कन्सिडर्ड टू बी झेड प्लस एन. आता डोबेरनायर्स ट्रायड यांनी एलिमेंट्सला ॲटॉमिक मासेसच्या बेसवरती अरेंज केलं. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. इन्क्रीजिंग ऑर्डरचं रिप्रेझेंटेशन मी या स्लाईडमध्ये दाखवलं आहे. ए, बी आणि सी याला जर आपण इमॅजिन केलं की जर हे 3 एलिमेंट्स आहेत तर या 3 एलिमेंट्सला त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये प्लेस केलं. एचा ॲटॉमिक मास नंबर कमी, बीचा एपेक्षा जास्त आणि सीचा बीपेक्षा जास्त. याला झालं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. आता ज्यावेळेस हे 3 एलिमेंट्स इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसमध्ये प्लेस केले जातात, सिन्स हे 3 एलिमेंट्स आहेत म्हणून यांना म्हटलं जातं ट्रायड्स, जस्ट बिकॉज दे आर 3. मग डोबेरनायरचं असं म्हणणं होतं की ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट, जो मधला एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक मास विल बी इक्वल टू अप्रॉक्सिमेट मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स. आय रिपीट, ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट, जसं या केसमध्ये बी विल बी अप्रॉक्सिमेट मीन म्हणजे ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स. आता मीन कसा कॅल्क्युलेट केला जातो? जसं जर 3 एलिमेंट्सला आपण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये प्लेस केला तर जो मिडल एलिमेंट आहे बी, त्याचा ॲटॉमिक मास असा अप्रॉक्सिमेटली इक्वल असतो ए प्लस सी डिवाइड बाय 2. मीनला दुसरं मिनिंग आहे ॲव्हरेज, आणि म्हणून आपण असा ॲव्हरेज कॅल्क्युलेट करतोय. 2 एलिमेंट्स आहे म्हणून डिवाइड बाय 2. 3 एलिमेंट्स असते तर डिवाइड बाय 3 करावं लागलं असतं. बट सिन्स हिअर वी आर टेकिंग फर्स्ट अँड लास्ट एलिमेंट विच आर नथिंग बट 2 एलिमेंट्स, दॅट्स वाय वी आर गोइंग टू डिवाइड इट बाय 2. सो दिस इज द बेसिक थीम ऑफ डोबेरनायर्स ट्रायड. आता याचं अंडरस्टँडिंग करून घेऊ. डोबेरनायर्स ट्रायडचं म्हणणं होतं की जर 3 एलिमेंट्सला इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आपण अरेंज केलं आहे ॲटॉमिक मासेसच्या, तर जो मधला एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक मास हा ॲव्हरेज असणार आहे, अरिथमेटिक मीन असणार आहे अप्रॉक्सिमेट ऑफ अदर 2 एलिमेंट्स.
फर्स्ट रो कन्सिडर करू आपण. Li, Na आणि K. आता Li ला रिप्लेस करा A सोबत, Na ला रिप्लेस करा B सोबत, K म्हणजे पोटॅशियमला रिप्लेस करा C सोबत. इतक्यात आपण फॉर्म्युला बघितला B इक्वल्स टू A प्लस C डिवाइड बाय 2. मग Bच्या ऐवजी इकडे होतो Na इक्वल्स टू A प्लस C डिवाइड बाय 2 म्हणजेच Li प्लस K डिवाइड बाय 2. Li ची व्हॅल्यू आहे 6.9, K ची व्हॅल्यू आहे 39.1. या दोघांचं ॲडिशन येतं 46 डिवाइड बाय 2 चा आन्सर येतं 23.0. दॅट इज द ॲक्च्युअल ॲटॉमिक मास. सेकंड जर आपण रो कन्सिडर केलं, Ca, Sr आणि Ba, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बॅरियम, यात सुद्धा आपल्याला लक्षात येईल की परत एकदा Ca म्हणजे A, Bच्या ठिकाणी येतोय Sr आणि Cच्या ठिकाणी येतोय Ba. मग B इक्वल्स टू A प्लस C डिवाइड बाय 2 असं आपल्याला कॅल्क्युलेट करून आन्सर भेटतं 88.7. एक मायनर डिफरन्स लक्षात येईल. आता आपण नोटीस करतोय कॅल्क्युलेट केलेल्या ॲटॉमिक मासमध्ये आणि त्यांच्या ॲक्च्युअल ॲटॉमिक मासमध्ये स्ट्रॉन्टियमचा कॅल्क्युलेट केलेला ॲटॉमिक मास दिसतोय 88.7, पण त्याचा ॲक्च्युअल ॲटॉमिक मास आहे 87.6. म्हणूनच जो शब्द डेफिनेशनमध्ये आलेला आहे तो एक्झॅक्टली सेम असा नाही आहे, इट इज अप्रॉक्सिमेटली सेम. द ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट इज अप्रॉक्सिमेटली मीन किंवा अप्रॉक्सिमेट ॲव्हरेज ऑफ अदर 2 एलिमेंट्स, कारण की तो एक्झॅक्टली मॅच होत नाही आहे. सिमिलरली कुड बी ऑब्झर्वड इन थर्ड केस, दॅट इज ब्रोमिनचा कॅल्क्युलेट केलेला ॲटॉमिक मास येतो 81.2 आणि अप्रॉक्सिमेट येतोय 79.9. He made group of 3 elements, each having similar chemical properties and called them triads. He arranged 3 elements in a triad in an increasing order of atomic mass and showed that atomic mass of middle element was approximately equal to the mean म्हणजेच average of the atomic masses of other 2 elements. आपला नेक्स्ट टॉपिक येतो न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स. या स्लाइडवरती एक टेबल बघतोय आपण न्यूलँड्स ऑक्टेव्सचा. न्यूलँड यांनी एलिमेंट्सला अरेंज केलं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसमध्येच. या सायंटिस्टने सुद्धा तीच कॉन्सेप्ट, तेच बेस वापरलेला आहे जो डोबेर्नर यांनी वापरलेला होता, दॅट इज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. आणि ज्यावेळेस हे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसमध्ये एलिमेंट्सला अरेंज करत गेले, यांनी एक अजून ॲडिशनल गोष्ट केली. ज्या एलिमेंट्सची केमिकल प्रॉपर्टी सेम दिसते त्यांना यांनी एक कॉलममध्ये बसवलं. आय रिपीट, ज्या एलिमेंट्सची केमिकल प्रॉपर्टी सेम येते त्या एलिमेंट्सला त्यांनी एक कॉलममध्ये बसवलं. कॉलम्स आर व्हर्टिकल्स, रोज आर हॉरिझॉन्टल्स. फर्स्ट रो कन्सिडर करू. आता हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, सोऑन आणि मग असं करत करत कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन असे एलिमेंट्सला त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसमध्ये प्लेस केलं. पण त्यानंतर ज्यावेळेस ऑक्सिजनच्या पुढे फ्लोरीन आला, तर फ्लोरीनला त्यांनी ऑक्सिजनच्या बाजूला प्लेस केलेलं नाही. फ्लोरीनला त्यांनी प्लेस केलं हायड्रोजनच्या खाली, कारण की हायड्रोजन आणि फ्लोरीन यांच्या काही केमिकल प्रॉपर्टीज त्यांना सेम दिसल्यात. सेम वॉज द केस वेन ही ट्राईड टू क्लासिफाय क्लोरीन. फ्लोरीनच्या खाली क्लोरीन आलाय, क्लोरीनला त्यांनी S म्हणजे सल्फरच्या पुढे न बसवता फ्लोरीनच्या खाली प्लेस केला अँड सो ऑन. त्यांच्या असं लक्षात आलं की प्रत्येक येणारा 8वा एलिमेंट, द प्रॉपर्टी ऑफ एव्हरी 8th एलिमेंट इट्स सिमिलर टू दॅट ऑफ फर्स्ट. जो प्रत्येक येणारा 8वा एलिमेंट आहे त्याची प्रॉपर्टी फर्स्ट एलिमेंटसोबत मॅच होते. अँड दॅट्स वाय ही प्लेस देम इन 1 कॉलम. असं करता करता त्यांनी हा टेबल तयार केला आणि त्यातनंच तयार झाला न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स. He found that every 8th element had properties similar to those of first. He called similarity observed in the 8th and first element as laws of octaves. Example hai, sodium is the 8th element from lithium. Both are having similar properties. इतक्यात आपण चेक केला त्या टेबलमध्ये. Also magnesium shows similarity to beryllium and chlorine shows similarity with fluorine. आता न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्सचे लिमिटेशन्स काय होते जेणेकरून याला डिस्कंटिन्यू करावं लागलं हे आपल्याला डिस्कस करायचं. फर्स्ट पॉईंट, दिस लॉ वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. जसं हायड्रोजनच्या खाली फ्लोरीन, फ्लोरीनच्या खाली क्लोरीन, हे प्रत्येक 8th एलिमेंटची प्रॉपर्टी त्याच्या अगोदरच्या फर्स्ट एलिमेंटसोबत मॅच होत होती. असा यांचा रूल होता, लॉ होता. पण हा लॉ फॉलो केला गेला फक्त कॅल्शियमपर्यंत. कॅल्शियमच्या पुढे
जितके एलिमेंट्स त्या टेबलमध्ये प्लेस केलेले आहेत ते एलिमेंट्स हा रूल फॉलो करत नव्हते. हे झालं फर्स्ट लिमिटेशन. सेकंड, न्यूलँड फिटेड ऑल नोन एलिमेंट्स इन द टेबल ऑफ 7x8 दॅट इज 56 बॉक्सेस. त्यांनी एक टेबल तयार केलं. आपल्याला माहिती की टेबलला रोज आणि कॉलम्समधनं तयार करावं लागतं आणि त्याचं डिमेन्शन इकडे दिलं 7x8 म्हणून 56 बॉक्सेस. एलिमेंट्स हे 56पेक्षा जास्त होते पण त्यांनी अकोमोडेट केले, ॲडजस्ट केलेले त्याच नंबर ऑफ बॉक्सेसमध्ये. आता ते ॲडजस्ट करण्यासाठी त्यांनी काही प्लेसेसमध्ये 2 एलिमेंट्सला एका बॉक्समध्ये प्लेस केलं आहे. न्यूलँड प्लेस्ड 2 एलिमेंट्स ईच इन सम बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल नॉन एलिमेंट्स. एक्झाम्पलसुद्धा त्यांनी दिले CO आणि NI म्हणजे कोबाल्ट ॲज वेल ॲज निकल. हे 2 एलिमेंट्स एकाच बॉक्समध्ये दिसत आहे आपल्याला. सिमिलरली CE आणि LA हे सुद्धा 2 एलिमेंट्स आपल्याला एकाच बॉक्समध्ये दिसतात आहेत, जे टेक्निकली रॉंग आहे. मोर एव्हर ही प्लेस्ड सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर सेम नोट इन ऑक्टेव्ह. याचे मिनिंग असं की जरी अरेंजमेंट होत होतं एलिमेंट्सचं, काही प्लेसेसमध्ये असे एलिमेंट्स ज्यांच्या प्रॉपर्टीज मॅच होत नाही आहे तरीसुद्धा त्या टेबलमध्ये ॲडजस्ट करण्यासाठी त्या एलिमेंट्सला एका कॉलममध्ये बसवण्यात आलं, एका ग्रुपमध्ये बसवण्यात आलं. दिस वॉज ऑल्सो अ लिमिटेशन. न्यूलँड्स ऑक्टेव्ह डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स. बरं, न्यूलँड ज्यावेळेस काम करत होते त्यावेळेस जितके एलिमेंट्स डिस्कवर्ड झाले तितकेच एलिमेंट्सला ते प्लेस करू शकले. पुढे जितके एलिमेंट्स डिस्कवर होत गेले त्या एलिमेंट्सला त्या टेबलमध्ये जागाच नव्हती, कारण की ती जागा ऑलरेडी डिफाईन केली ती 7 × 8 अँड दॅट्स वाय न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स कुड नॉट बी गिवन एनी काइंड ऑफ पोझिशन इन टू दॅट टेबल. म्हणजे डोळ्यासमोर असं इमॅजिन करा की एका क्लासरूममध्ये नंबर ऑफ बेंचेस लिमिटेड आहेत पण स्टुडंट्स जर वाढत आहेत तर त्या क्लासरूममध्ये जागाच नाही आहे त्यांना बसवण्यासाठी. अशी अडचण त्या टेबलमध्ये झाली. आणि प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट्स डिस्कवर्ड लेटर डिड नॉट फिट इन न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्ह. जरी हे जे न्यूली डिस्कवर होणारे एलिमेंट्स आहेत त्यांना त्या टेबलमध्ये जागा नव्हती, पण ते जे डिस्कवर होणारे एलिमेंट्स आहेत ते न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्हचा रूल फॉलो करत नव्हते, ओबे करत नव्हते. द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स वेअर नॉट फॉलोईंग द रूल दॅट वॉज डिस्क्राईब्ड बाय न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स. आणि सिन्स हे इतके सगळे लिमिटेशन्स होते न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्सचे, म्हणून न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स वॉज डिस्कंटिन्यूड.